नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पृथ्वीज फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर आजचा आपला आरीवर्कचा चौथा दिवस आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच प्रॉपर कशी करायची याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। चेन स्टिच योग्य प्रकारे आले की पुढील तुम्ही बहुतेक जे डिझाईन्स आहेत ते सहज बनवू शकता। चेन स्टिच हा आरीवर्कमध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा स्टिच आहे। फुलं, अक्षरे, बॉर्डर आणि अनेक डिझाईन यासाठी याच स्टिचचा वापर होतो। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। आता चेन स्टिच करत असताना कोणकोणतं साहित्य लागतं ते आता आपण बघूयात। इथे मी जो स्टँड आहे त्याला फॅब्रिक लावून घेतलेला आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये फॅब्रिक कसं लावायचं ते आपण पाहिलेलंच आहे। आता इथे बघा मी कटर घेतलेला आहे, 14 नंबरची नीडल घेतलेली आहे तुलिपची, आणि याच्यानंतर आपल्याला जो थ्रेड आहे म्हणजेच जरीचा थ्रेड आपल्याला इथे घ्यायचा आहे। तर अशा 3 वस्तू आणि स्टँड हे आपल्याला इथे लागणार आहे। तर तुम्ही बघू शकता बेसिक सुरुवात करत असताना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाहीये। सुरुवातीला काही साहित्यासह तुम्ही सुरुवात करू शकता। आता इथे मी जरीचा थ्रेड घेतलेला आहे। आता याला सुरुवातीला आपल्याला गाठ मारायची आहे। हे सगळ्यात मोठा टास्क आहे। गाठ जर व्यवस्थित बसली नाही तर तुमची जी चेन स्टिच आहे ती करत असताना धागा सरळ वरती येऊ शकतो, म्हणून ही गाठ जी आहे ती व्यवस्थित मारायची आहे। आपण अगदी डिटेलमध्ये जाणार आहोत, पॉइंट टू पॉइंट आपण एक्सप्लेन करणार आहोत, आणि जे बिगिनर्स आहेत त्यांना येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आणि त्यांच्यावरचं सोल्युशन हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बघा, धाग्याला मी थ्रेडला इथे गाठ मारलेली आहे। आता याच्यानंतर काय करायचं आहे, धागा पकडायचा कसा, तर तुम्ही बघू शकता धाग्याचं जे टोक आहे जिथे गाठ मारली आहे ती तुमच्या समोरच्या दिशेला ठेवायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने ठेवायचं आहे, आणि आपली जी 2 बोटं आहेत त्या 2 बोटांमध्ये तो धागा अडकवायचा आहे। तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते, या पद्धतीने धागा आपल्याला अडकवायचा आहे। ती गाठ जी आहे ती अडकवायची आहे, आणि जे मधलं बोट आहे त्याच्यावर धागा आणि त्याच्यावर आपला अंगठा ठेवायचा आहे। व्हिडिओत तुम्हाला दिसतच असेल। आता पुढे काय, तर बघा ही आपली निडल आहे। अशा पद्धतीने खाली तुम्हाला धागा धरायचा आहे, आणि वरून सुई टाकल्यानंतर या पद्धतीने धागा सुईत अडकवून आणि ती 2 जी बोटं आहेत ती सोडून द्यायची। हे बोट तसंच ठेवायचंय। पुन्हा एकदा बघा, सुईला या पद्धतीने बघा आतमध्ये असं टाकल्यानंतर तुमचा हात खाली असेल, आणि त्यावेळेस तुम्हाला या धाग्यामध्ये सुई अडकवायची आहे। दोन्ही बोटातला धागा सोडून द्यायचा आहे आणि धागा जो आहे तो वर घ्यायचा आहे। आता तुम्हाला मी खालूनही दाखवते की ते कसं दिसेल आणि कशा पद्धतीने जो धागा आहे तो तुम्हाला सुईमध्ये अडकवायचा आहे। आता इथे मी लाईन काढून घेतलेली आहे। आता तुम्ही बघू शकता मी सुई आतमध्ये टाकली फॅब्रिकमध्ये। आता खालून व्हिडिओ बघा, अशा पद्धतीने सुई खाली आलेली आहे। मी जसं मागाशी दाखवलं त्या पद्धतीने माझ्या बोटामध्ये धागा अडकलेला आहे। आता मी सांगितल्याप्रमाणे धागा सुईमध्ये अडकवला, तुम्ही बघू शकता, आणि हा धागा सोडून द्यायचा। ती गाठ जी आहे ती तिथे जाऊन अडकते, आणि जो तुमच्या दुसऱ्या बोटांमध्ये अंगठा आणि मधल्या बोटामध्ये जे धागा आहे ते तसंच पकडून ठेवायचं आहे। आता सुईमध्ये धागा फिरवत जायचा आहे, म्हणजे अडकवत जायचं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने अडकवत आहे, आणि धाग्याला वरती खेचायचे। लक्षात घ्या, अजिबात धाग्याला जड हाताने घ्यायचं नाहीये, अगदी हलक्या हाताने करायचं आहे। सुईला सरळ पकडायचे। जर तुम्ही चुकूनही वाकडी किंवा तिरपी पकडली तर धागा लगेच तुटेल। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी धागा इथे टाकत आहे आणि सुईने वर घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण खालून धागा जो आहे तो सुईमध्ये अडकवतो। आता सुई सरळ पकडायची आहे। तुम्ही माझा हात बघू शकता, मी तुम्हाला पुढे दाखवतेच, पण मी ज्या पद्धतीने सुई पकडली आहे त्या पद्धतीने सुई पकडायची आहे। उभी, आडवी, तिरपी अशी पकडायची नाही, नाहीतर इथे तुमची जी चेन स्टिच आहे ती प्रॉपर येणार नाही। तुम्ही सुरुवातीलाच वैतागून जाल, कारण धागाच तुम्हाला व्यवस्थित त्या सुईमध्ये अडकणार नाही किंवा चेन स्टिच प्रॉपर येणार नाही। दुसरा मुद्दा, चेन स्टिच करत असताना प्रत्येक जो लूप आहे तो सारखा आला पाहिजे। म्हणजे काय, तर एक चेन मोठी आणि एक चेन छोटी असं नाही, तर जे सगळ्या जेवढ्या तुम्ही चेन टाकाल त्या सगळ्या एकसारख्याच असल्या पाहिजेत। आता सुई जी आहे ती कशी पकडायची, तुम्ही बघू शकता सुईचं जे टोक आहे, तुम्ही खाली जी सुई आहे टोक जे आहे ते उलट्या दिशेला नाही तर तुमच्या दिशेला पकडायचं आहे, आणि तुलीप जे आहे लिहिलेलं सुईवर ते तुम्हाला तुमच्या दिशेला घ्यायचं आहे, आपल्या दिशेला, आणि जे टोक आहे ते देखील आपल्याच दिशेला। म्हणजे मी आता खाली घेत चालली आहे जी चेन स्टिच आहे ती, तर मी त्या पद्धतीने सुईचं जे टोक आहे ते माझ्या बाजूला ठेवेल। जर मी वरच्या दिशेला जर चेन स्टिच बनवत असेल तर माझं जे सुईचं टोक आहे ते वरच्या दिशेला असेल, म्हणजे पुढच्या समोरच्या दिशेला।
तर आपल्या दिशेला आपण ज्यावेळेस चेन स्टिच बनवतोय तर त्यावेळेस आपल्याच दिशेला ती जी सुई आहे तिचं जे टोक आहे ते आलं पाहिजे. या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, कारण हे जर तुम्ही व्यवस्थित पकडलं नाही, समजून घेतलं नाही तर सुरुवातीलाच बऱ्याचशा अडचणी येतात, पण जर समजून घेतलं तर सगळं सहज सोपं होतं. अशा पद्धतीने सुई आतमध्ये टाकली, खालून धागा फिरवून सुईमध्ये अडकवला आणि बघा मी सुई फिरवून घेते हलक्या हाताने, अगदी हलक्या हाताने करायचं आहे, जराही जोर द्यायचा नाहीये, नाहीतर धागा तुटत राहील किंवा तुमची चेन स्टिच व्यवस्थित येणार नाही. आता यामध्ये आणखीन मिस्टेक कोणकोणत्या होतात, तर सुई जास्त फिरवली जाते, ती जास्त फिरवायची नाही, घाईघाईने स्टिच करायचं नाहीये, सुईची जी दिशा आहे ती चुकीची पकडायची नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मग काय करायचं आहे, तर प्रत्येक वेळेस जो लूप आहे तो एकसारखा ठेवायचा आहे, सुईची दिशा लक्षात ठेवायची आहे, सरळ रेषा काढून प्रत्येक दिवसाला 10-10 मिनिटं, रोज 10 मिनिटं प्रॅक्टिस करायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला अगदी सावकाशपणे घाई न करता चेन स्टिच टाकत जायची आहे. आरी वर्कमध्ये चेन स्टिच हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, बेसिक पार्ट आहे. हा जर तुम्हाला व्यवस्थित आला तर पुढे तुम्हाला जे काही आरी वर्कशी रिलेटेड जे काही एम्ब्रॉयडरीज आहे त्या तुम्हाला सहजपणे करता येतील. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, जसं की तुम्हाला मी मगाशी म्हटले की इथे सुई कशी पकडायची, तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने माझ्या बोटांमध्ये सुई कशा पद्धतीने मी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता, आणि तिला उभीच आतमध्ये इन्सर्ट करायची आहे, टाकायची आहे. तुम्ही जर हलक्या हाताने उभी टाकली, आडवी तिडवी टाकल्यानंतर मग प्रॉब्लेम येईल. मी आधीही म्हटलं, तर तुम्ही मी जसं करत आहे त्या पद्धतीने जर केलं तर तुम्हाला चेन स्टिच बनवत असताना जराही प्रॉब्लेम्स येणार नाही. आता बघा मी धागा खेचला, पुन्हा आतमध्ये घेतला, म्हणजे तुम्ही खाली जो धागा आहे आणि वरचा धागा याच्यावर आणि सुई या सगळ्यांवर आपली जी चेन स्टिच आहे ती बनत असते. तर तुम्हाला जेवढा धागा हवा आहे तुम्ही वर खेचू शकता, आणि आतमध्ये खेचायचा असेल तर खालून धागा थोडासा ओढायचा आहे, म्हणजे धागा आतमध्ये जातो. बघा तुम्ही एकसारखी चेन स्टिच आपली इथे तयार झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे चेन स्टिच बनवली, पण जर शेवटी एंड नॉट दिलीच नाही, तुम्ही बनवलीच नाही, तर तुमची सगळी जी आहे मेहनत ती वाया जाईल. आता मी धागा मोठा गेला म्हणजे खेचला थोडासा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने. तर असा मोठा थोडासा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला सुई आतमध्ये टाकून धागा वरती काढायचा आहे. तर या पद्धतीने मी इथे धागा पुन्हा आधी काढलेल्या धाग्यातून बाहेर काढायचा आहे. या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी अगदी सावकाशपणे दाखवत आहे. तर अशा पद्धतीने धागा इथे बाहेर काढलेला आहे. आता जो आपण दुसरा धागा बाहेर काढला त्याला सरळ करायचं आहे. आता इथे त्याला थोडासा पीळ पडलाय, तर ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही आता पहिल्या ज्या धाग्यामधून आपण दुसरा धागा काढला त्याला व्यवस्थित करायचं आहे या पद्धतीने, आणि त्याच्यातून जो दुसरा राऊंड आहे त्याच्यातून जो पहिला राऊंड आहे त्याला बाहेर काढायचे. आता तुम्ही बघा इथे या पद्धतीने आपल्याला त्याला बाहेर काढायचे, आणि खाली हात, पुन्हा जो धागा आहे खाली हात घ्यायचा आहे. या पद्धतीने सुईमध्ये धागा अडकवायचा आणि खालून धागा आपल्याला ओढायचा आहे या पद्धतीने. आता तुम्ही बघू शकता आपली जी एंड नॉट आहे ती इथे तयार झालेली आहे, आणि या पद्धतीने आपली चेन स्टिच सुद्धा तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कर्व लाईन आणि स्ट्रेट लाईन कशी बनवायची ते देखील पाहणार आहोत. तर पुढचा क्लास अजिबात मिस करू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.